नेक्स्ट पॉईंट सुरू करण्याआधी आपल्याला कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल्स, त्यानंतर हे काही कोऑर्डिनेट जॉमेट्रीच्या बेसिसवरती असणारे पॉईंट्स माहिती असणं आवश्यक आहे. तर हे आपल्याला झालेलं आहे बघा 11मध्ये 10थमध्ये. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस याचे असणारे 4 क्वाड्रंट्स, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. या ठिकाणी एक वाक्य आहे, ॲड शुगर टू कॉफी. या वाक्यावरून तुम्ही या प्रत्येक कॉलममध्ये कोणतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे हे लक्षात ठेवू शकता. ॲड शुगर टू कॉफी याऐवजी तुम्ही ह्याआधी कुठलं वेगळं जर सेंटेन्स अभ्यासलेला असाल तर तेही चालेल. ह्याचं ॲड स्टार्ट्स फ्रॉम ए, इथे ऑल, शुगर एस, साइन कॉस, टू, टॅन कॉट टी ना, टॅन कॉट, कॉफी सी, कॉस सेक. अशा पद्धतीनं क्वाड्रंट हे अँटी क्लॉकवाईज आहेत पहा. फर्स्ट क्वाड्रंट मग इकडे या बाजूला सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. सेकंडमध्ये साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह. थर्डमध्ये टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह. फोर्थमध्ये कॉस अँड सेक आर पॉझिटिव्ह. ॲड शुगर टू कॉफी हे सेंटेन्स जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी खूप झालं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, हे 4 क्वाड्रंट्स इथे दिलेले आहे बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. एकाच डायग्राममध्ये सगळं बसवलेलं आहे. ॲड शुगर टू कॉफी, ऑल आर पॉझिटिव्ह, साइन कोसेक, टॅन कॉट, कॉस सेक. तुम्हाला माहिती आहे हे 2 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचं रिलेशनशिप काय आहे, तर साइन आणि कोसेक एकमेकांची रेसिप्रोकल असतात. साइन थिटा इज इक्वल टू 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 साइन थिटा. सिमिलरली इन केस ऑफ दिस. या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा जो आहे हा 90 डिग्री इन रेडियन π/2. या बाजूला 90 मायनस थिटा अँगल्स असणार, π/2 मायनस थिटा. 90 प्लस थिटा पुढच्या बाजूला येणार 90 प्लस थिटा, म्हणजे आपण त्याच्या 90पेक्षा जास्त असणारा अँगल या क्वाड्रंटमध्ये येणार ना. मग 90 प्लस थिटा विच इज नथिंग बट π/2 प्लस थिटा म्हणजे रेडियनमध्ये. इथं 180 डिग्री, 180 मायनस थिटा, 180 प्लस थिटा. 270 डिग्री, 270 मायनस थिटा, 270 प्लस थिटा. रेडियनमध्ये लिहिले पाय मायनस थिटा, हे 3π/2 मायनस थिटा. जर तुम्ही करून पाहिला तर हे 270च येईल. 3π/2 मायनस प्लस थिटा. नंतर या ठिकाणी येणार 360 डिग्री. 360 डिग्री 2π, 360 डिग्री मायनस थिटा, 360 डिग्री प्लस थिटा. 2π मायनस थिटा, 2π प्लस थिटा. तर हे प्रत्येक क्वाड्रंटमध्ये कुठला अँगल येतो हे ही डायग्राम सांगते. तर अशा प्रकारचे काही ट्रिक्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत पुढचा पॉईंट अभ्यासण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे, सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल त्यातला फर्स्ट पॉईंट आहे पोलर कोऑर्डिनेट्स. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत, म्हणजे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस या प्लेनमध्ये असणारा जो काही पॉईंट असतो त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वायने डिनोट करतात. ऑर्डर्ड पेअर एक्स कॉमा वायने डिनोट करतात, विच इज नथिंग बट कार्टेशियन कोऑर्डिनेट. कारण ते कार्टेशियन कोऑर्डिनेट ॲक्सिसच्या प्लेनमध्ये काय केलेले असतात, डिफाईन केलेले असतात. तर या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट्स आपण स्टडी करणार आहोत. लेट ओ बी अ फिक्स्ड पॉईंट इन अ प्लेन. म्हणजे या ठिकाणी ओ हा एक पॉईंट घेतला इन ए प्लेन. लेट ओ एक्स बी अ फिक्स्ड रे इन द प्लेन. प्लेन म्हटलं की काय येणार, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस प्लेन. ओके, मग या ठिकाणी येणार ओ एक्स बी अ फिक्स्ड रे. ओ इज कॉल्ड अ पोल अँड रे ओ एक्स इज कॉल्ड पोलर ॲक्सिस. O is called pole and ray OX is called polar axis. Let P be a point in the plane. इथं प्लेन लिहायचं राहिलेलं आहे बघा.
लेट पी बी अ पॉईंट इन द प्लेन अदर दॅन पोल ओ. पी हा एक पॉईंट घेतला त्या प्लेनमध्येच अदर दॅन ओ. लेट ओ पी इज इक्वल टू आर अँड मेजर अँगल एक्स ओ पी इज इक्वल टू थीटा. OP is equal to R and measure angle OP is equal to R and measure angle XOP is equal to theta. The ordered pair R theta determines the position of point P. The ordered pair R theta determines the position of point P R theta. They are called polar coordinates of point P. आता हे कसं आलं तर हे देखील तुम्ही 11th काय केलेलं आहात, स्टडी केलेलं आहात. त्यासाठी मी एक डायग्राम दाखवते, मग तुम्हाला हा पॉईंट क्लिअर होईल. हे बघा, एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश, दॅट इज जॉमेट्रिकल कोऑर्डिनेट जॉमेट्री. एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश अँड दिस इज अ प्लेन. ओके, दिस इज प्लेन. तर यामध्ये कन्सिडर अ युनिट सर्कल. कन्सिडर अ युनिट सर्कल. युनिटचा अर्थ काय? 1 रेडियस. रेडियस काय असणार आहे? अ सर्कल विथ रेडियस 1. कन्सिडर अ युनिट सर्कल दॅट इज द सर्कल विथ रेडियस 1 विथ द सेंटर ओ. ह्या सेंटर ओला 1 रेडियस घेऊन एक युनिट सर्कल ड्रॉ केला ह्या प्लेनमध्ये. आणि ते ड्रॉ केल्यानंतर मग लेट अ पी, या ठिकाणी एक पी हा पॉईंट घेतला. पी हा पॉईंट इथे. Let a P be a point on the circle makes an angle theta with x-axis. जी सेम डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती बघा मगाशी. एक्स ओ एक्स फिक्स्ड आहे रे. पी हा पॉईंट घेतला इन अ प्लेन विथ अँगल थिटा, मेकिंग एन अँगल थिटा. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट्स आर, काय सांगितले होते कोऑर्डिनेट्स? आर थिटा, म्हणजे जी रेडियस आहे ती रेडियस आणि अँगल थिटा. या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर त्याची रेडियस आहे 1 आणि अँगल आहे थिटा. यावरून त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत कॉस थिटा आणि साइन थिटा. ओके, म्हणजे हे कसं ड्रॉ केलेलं आहे हे तुम्हाला पुढे कळेल तुम्हाला हे कॉस थिटा आणि साइन थिटा कसं आलेलं आहे. पण एवढं सांगण्याचा उद्देश आहे हा बघा, या ठिकाणी एनी पॉईंट एक्स वाय इन अ फर्स्ट क्वाड्रंट. या ठिकाणी हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये या एक्स ॲक्सिसवरती हे या बाजूचे जे पॉईंट्स असतात ते पॉझिटिव्ह असतात, वरचे पॉईंट्स असतात ते पण देखील पॉझिटिव्ह असतात. म्हणून हे एक्स बी ए पॉझिटिव्ह या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, एक्स बी ए पॉझिटिव्ह आणि वाय बी ऑल्सो पॉझिटिव्ह. इथे सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स बी निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे या बाजूचे पॉझिटिव्ह या बाजूचे निगेटिव्ह असतात, या बाजूचे पॉझिटिव्ह या बाजूचे निगेटिव्ह असतात व्हॅल्यूज. मग या ठिकाणी या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल एक्स बी अ निगेटिव्ह. ओके, एक्स बी अ निगेटिव्ह अँड वाय बी अ पॉझिटिव्ह. पण हा जो काय पॉईंट आपण डिनोट करणार आहोत त्याचे कोऑर्डिनेट्स येणार आहेत कॉस थिटा साइन थिटा आणि कॉस थिटा साइन थिटा. म्हणजे कसं येणार हे तुम्हाला माहीत पुढं आहे ते रिलेशनशिप एक्स आणि वायमधलं. म्हणजे एक्स आणि वाय पॉईंट्स डिनोट करत असताना आणि आर आणि थिटा आपल्याकडे असताना, हा आर इक्वेशन 1 आर आणि थिटा आपल्याकडे असताना त्याचे कोऑर्डिनेट्स कसे डिनोट करायचा हा नेक्स्ट पॉईंट आहे. त्याच्यासाठी देखील ह्या डायग्रामचा उपयोग होईल. तर या ठिकाणी हा जो पी हा पॉईंट ह्या एक्स वाय प्लेनमध्ये जो डिनोट केलेला आहे त्या पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत let OP is equal to R and XOP is equal to theta, then the ordered pair R theta, म्हणजे जी काही रेडियस आहे ती R हा फर्स्ट कोऑर्डिनेट आणि थिटा हा सेकंड कोऑर्डिनेट डिटरमाइन्स द पोझिशन ऑफ पॉईंट P इन द प्लेन. दे आर कॉल्ड द पोलर कोऑर्डिनेट्स. लक्षात ठेवा फक्त त्याचे P या पॉईंट्सचे पोलर कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत R आणि थिटा. ओके, let R is called the radius vector and theta is called the vectorial angle of a point P. त्यानंतर नेक्स्ट रिमार्क, vectorial angle theta is the smallest non-negative angle made by OP with the ray OX.
स्मॉलेस्ट अँगल असतो हा. त्यानंतर जो थिटा आपला आहे तो थिटा विच इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 अँड स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स. ह्या ओला कुठलेही पोलर कोऑर्डिनेट्स नसतात. पॉईंट पी जो प्लेनमध्ये आपण डिफाईन केलेला आहे त्याला कोऑर्डिनेट्स असतात पोलर कोऑर्डिनेट्स. जी रेडियस आहे ती आर आणि अँगल जो आहे तो थिटा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं ते रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड द पोलर कोऑर्डिनेट्स. लेट या बघा या ठिकाणी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस या ठिकाणी पी हा पॉईंट प्लेनवर मध्ये ड्रॉ केलेला आहे. तर पी हा पॉईंट ॲट अ डिस्टन्स आर अँड मेकिंग अन अँगल थिटा विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. मग या ठिकाणी एक आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला ओ एम आणि ओ एमचं डिस्टन्स येईल मग एक्स, कारण एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स राहणार एक्स आणि वाय ॲक्सिसवरचं डिस्टन्स येणार वाय. आपण एक्स वाय डिनोट करायचो ना तसं. मग या ठिकाणी येणार लेट ओ बी द पोल अँड ओ एक्स बी द पोलर ॲक्सिस ऑफ पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. वी टेक line along OX as the x-axis and line perpendicular to OX through O as the y-axis. Let P be any point in the plane other than origin. Let xy and r theta be the Cartesian and polar coordinates of point P. xy है कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड आर थिटा बी अ पोलर कोऑर्डिनेट्स. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. टू फाइंड द रिलेशन बिटवीन देम बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वी हॅव साइन थिटा इज इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा, साइन थिटा म्हणजे अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. cos theta adjacent side divided by hypotenuse. मग या ठिकाणी साइन थिटा येईल y डिवायडेड बाय आर अँड कॉस थिटा इज एक्स डिवायडेड बाय आर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू येणार आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू येईल आर साइन थिटा. दिस इज द रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, म्हणजेच आपल्याला जर माहिती असतील कार्टेशियन कोऑर्डिनेट्स एक्स वाय अँड पोलर कोऑर्डिनेट्स आर थिटा, तर त्यामधलं रिलेशन आहे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. दिस इज द रिलेशन बिटवीन द कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. ह्याच्याचवरून आपण मगाशी पाहिलेली जी डायग्रॅम होती स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कसे डिफाईन केलेले आहेत हे आपल्या लक्षात येते पहा. त्याचं जे रेडियस आहे ती 1 आहे हां, आणि अँगल आहे तो थिटा आहे. मग एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, म्हणजे फर्स्ट कोऑर्डिनेट काय येईल एक्स आर कॉस थिटा. आर काय आहे 1 आहे, म्हणजे 1 कॉस थिटा 1 कॉस थिटा कॉस थिटा आणि 1 साइन थिटा साइन थिटा. म्हणजे एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. याच्यावरून याचे कोऑर्डिनेट्स ठरलेले आहेत कॉस थिटा साइन थिटा. म्हणजे जर आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असतील एक्स वाय अँड पोलर कोऑर्डिनेट्स असतील आर थिटा, then the relationship between Cartesian coordinates and polar coordinates is x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. तर या दोन फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट whose polar coordinates are 2,π/4. या ठिकाणी आपण गिवन लिहून घ्यायचं r इज इक्वल टू 2 theta is equal to π/4, कारण विच इज अ पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स आर डिनोटेड बाय आर कॉमा थिटा, माहिती आहे आपल्याला r2 theta π/4. युजिंग x इज इक्वल टू आर कॉस थिटा अँड y इज इक्वल टू आर साइन थिटा, वी गेट x इज इक्वल टू 2 cos π/4 इज इक्वल टू 2 cos π/4 येईल 1/√2. आपल्याला यासाठी तो चार्ट माहिती असणं आवश्यक आहे. cos π/4 1/√2 दॅट इज इक्वल टू √2. y is equal to 2 sin π/4, 2 into 1/√2 that is equal to √2. Find the polar coordinates of point whose Cartesian coordinates are, म्हणजे x आणि y दिलेले आहे आणि r आणि थिटा फाइंड आउट करायचा आहे.
1/√2 minus 1/√2. From the given coordinates of the given point, we observe that the point lies in the 4th quadrant. कारण या ठिकाणी जे काय पॉईंट्स आहेत ते एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. असं असेल तर तो पॉईंट एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, तर तो पॉईंट लाईज इन द 4th क्वाड्रंट. Therefore r² is equal to x² plus y². r² is equal to x² plus y² म्हणजे ते हे वापरलं, काय वापरलं, पायथागोरस थेरमनुसार. मग 1/√2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 1/√2 होल ब्रॅकेट स्क्वेअर येईल 1. r